नमस्कार. आपण पाहतात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल आणि मी राजकुमार गोपने. सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था या मतदारसंघामधून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आता संपली असून यावेळी सातारा विरुद्ध सांगली असा सामना रंगणार की सातारा विरुद्ध सातारा, अर्थातच महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना जरी होणार असला तरी या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडून प्रामुख्याने धैर्यशील कदम यांचा या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हे होत असतानाच महाविकास आघाडीकडून मात्र 2 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत. यामध्ये माजी मंत्री जयंत पाटील यांचे चुलत भाऊ प्रशांत उर्फ बाळासाहेब पाटील यांचा जो सांगली जिल्ह्यातून फॉर्म भरण्यात आलेला आहे, तर सातारा जिल्ह्यातील महाविकास आघाडीकडून अभयसिंह जगताप यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. यामुळे आता अंतिम दिनांक 4 जून रोजी कोणाचा उमेदवारी अर्ज राहतोय याकडे तमाम सातारा सांगली जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. मोठ्या प्रमाणावरती गतवेळेस झालेली चुरस ही अनेकांच्या लक्षात आहे. यामध्ये शेखर गोरे ज्यांचा पराभव झाला होता, ज्यांच्याकडे मतदान जास्त असूनही माजी आमदार मोहनराव कदम यांनी त्यांचा पराभव केला होता, तर यावेळी पुन्हा एकदा आता जयंत पाटील यांचे बंधू रिंगणात उतरतात की या ठिकाणी अभयसिंह जगताप रिंगणात उतरतायत. यावरती या समीकरण विजयाचं अवलंबून राहणार आहे. धैर्यशील कदम यांची उमेदवारी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीकडून अंतिम केलेली आहे. तर आता या दोघांपैकी कोणाची उमेदवारी अंतिम होते हे दिनांक 4 जून पर्यंत वाट पाहावी लागणार आहे. जवळपास 895 मतदान असलेल्या सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे जवळपास 325 मतदान आणि शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसचेही जवळपास 250च्या आसपास मतदान या मतदारसंघात आहे. आणि याचमुळे या मतदारसंघातील आता सामना हा सातारा विरुद्ध सातारा की सातारा विरुद्ध सांगली असा होणार, याकडे कसा होणार याकडे लक्ष लागून राहिलेले आहे. एकंदरीतच भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना हा रंगणार आहे. तुम्हाला काय वाटतं, महाविकास आघाडीकडून साताऱ्याला उमेदवारी मिळेल की सांगलीला उमेदवारी मिळेल? जरूर कमेंट्स बॉक्स मध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती नवीन असाल तर नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओ मध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.